अध्याय 42 वाचण्याचे फळ. गुरु सेवा घडेल, काशी महायात्रेचे पुण्य मिळेल. अध्याय 42. विश्वकर्मा आख्यान. सायन देवाला वरदान. श्री गणेशाय नमः. श्री गुरु सायन देवाला द्वष्टा पुत्राची कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, साधूने द्वष्टा कुमारास काशी क्षेत्रातील पंचक्रोशीत बसलेल्या देवतांचे व लिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्र प्रदक्षिणा पूर्ण होते ते नीट समजावून सांगितले. तो पुढे म्हणाला, अशा प्रकारे क्षेत्र प्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे. तेथे देवासन्मुख उभे राहून पुढील मंत्र म्हणावा. जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते त्वत्प्रसादान महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानि मम शंकर गतानि पंचक्रोशात्मा कृता लिंग प्रदक्षिणा. त्यानंतर मुक्तिमंडप, स्वर्गमंडप, ऐश्वर्यमंडप, ज्ञानमंडप, मोक्ष लक्ष्मी विलास मंडप, आनंद मंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे. साधूने द्वष्टा कुमारास नित्य यात्रेचा विधी सांगितला. साधू द्वष्टा कुमारास म्हणाला, बाळा, मी सांगितल्याप्रमाणे काशी यात्रा तू पूर्ण कर. नित्य गुरुदेवांचे स्मरण करीत राहा. भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील. बोलणे पूर्ण होताच साधू अदृश्य झाला. तेव्हा द्वष्टा कुमार स्वतःशीच विचार करू लागला. गुरुभक्तीने सकल अभिष्ट साध्य होते हे खरे आहे. गुरुप्रसादामुळे भेट झाली. त्यांच्या रूपाने स्वतः विश्वेश्वरच मार्गदर्शन करून गेले. त्याने साधूला कृतज्ञतेने नमस्कार केला. त्याने सांगितल्याप्रमाणे काशी क्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथाने त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. द्वष्टा कुमाराने त्याला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा विश्वनाथाने तुझ्या गुरुभक्तीने मी तृप्त झालो आहे असे प्रशंसोद्गार काढून त्याला विश्वकर्मा असे नाव दिले. त्याला सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टी रचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले. द्वष्टाच्या त्या पुत्राने काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले. तेथून तो गुरुगृही आला. गुरूंसाठी घर, गुरुपत्नीसाठी चोळी, गुरुपुत्रासाठी पादुका व गुरुकन्येसाठी घरकुल, स्वयंपाकासाठी भांडी अशा सर्व वस्तू देऊन गुरुला व त्याच्या परिवाराला संतुष्ट केले. त्या सर्वांना वंदन केले. तेव्हा गुरुने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले, बाळा, तू चिरंजीव होशील. तुझी कीर्ती अखंड राहील. तुला अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होतील. तुला कधीही चिंता व कष्ट होणार नाही. तू त्रैलोक्यात अद्भुत सृष्टी रचना करशील. श्री गुरूंनी सायनदेवाला गुरुभक्तीचा महिमा सांगितला. हे विश्वकर्म्याचे आख्यान संपूर्ण होताच सूर्योदय झाला. सायनदेवाने श्री गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाला, गुरुदेव, आपण काशी यात्रेत माझ्याबरोबर हिंडत आहात असे मला स्पष्ट जाणवत होते. हे स्वप्न होते की सत्य मला काहीच माहीत नाही. आपली लीला मला कशी कळणार? आपण खूप थोर आहात. ते ऐकून श्री गुरूंनी मंद स्मित केले. त्याने तिथल्या तिथे श्री गुरु वंदनात्मक संस्कृत कवच रचून श्री गुरूंना ऐकविले आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना वारंवार साष्टांग प्रणिपात केला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, वत्सा, तू माझा निस्सीम भक्त आहेस म्हणून मी तुला काशी यात्रा घडविली. तुझ्या 21 पिढ्यांना या यात्रेचे फळ मिळेल. आता यवनांची चाकरी करू नकोस. कुटुंबासह गाणगापुरात येऊन राहा. यापुढे तू माझीच सेवा कर. ते ऐकून सायनदेवाला परमधन्यता वाटली. मठात गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला. सायनदेव आनंदाने आपल्या गावी गेला. आपल्या पत्नीला व मुलांना गाणगापुरातील समग्र वृत्त सांगितले. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला तो परिवारासह श्री गुरूंच्या दर्शनास आला. आपल्या 4 मुलांना श्री गुरूंच्या चरणांवर घातले.
श्री गुरूंसाठी स्तुतिपर प्रासादिक कवन कानडी भाषेत म्हटले. श्री गुरूंनी त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारले आणि सायनदेवाला म्हणाले, तुझा ज्येष्ठ पुत्र नागनाथ हा माझा परम भक्त होईल. हा आयुष्यमान होईल. याला यश, ऐश्वर, कीर्ती, संतती, संपत्ती या सर्व गोष्टी प्राप्त होतील. तुला आणखी एक पत्नी असेल, तिला 4 पुत्र होतील, तेही सुखात नांदतील. तुझ्यासाठी यवनांची सेवा करायची नाही, हीच मुख्य आज्ञा आहे. यवनाला नमस्कार जरी केलास तरी तुला मृत्यू येईल. आता संगमावर जाऊन स्नान करून ये. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव परिवारासह संगमावर गेला. तेथे स्नान केले. अश्वत्थाची विधिपूर्वक पूजा करून ते सर्व मठात परतले. तेव्हा श्री गुरु सर्वांना उद्देशून म्हणाले, आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे. या दिवशी अनंताची व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते. पूर्वी कौंडिन्य ऋषींनी हे व्रत स्वतः आचरिले होते. या व्रताचा विधी काय आहे, हे व्रत केल्याने काय पुण्य लाभ होतो, हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो, ते ऐका. सिद्ध म्हणाला, नामधारका, श्री गुरूंनी उपस्थित विप्र वर्गाला अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती त्यांच्या शब्दात सांगतो. अध्याय 42 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. संकल्प करो नियामनी, जावी स्वर्गद्वारा भुवनी. गंगा केशव पूजोनी, हरिश्चंद्र मंडपा जावे. स्वर्गद्वार असे जाण, मणिकर्णिका तीर्थ विस्तीर्ण. तुवा तेथे जाऊन संकल्पावे विधीने. हविषान्न पूर्व दिवशी करोनी असावे शुचीसी. प्रातकाळी गंगेसी स्नान आपण करावे. धुंडी राजा ते प्रार्थोनी, मागावे करुणा वचनी. पुनर्दर्शन दे म्हणोनी, विनवावे परियेसा. मग गंगे ते नमोनी, जावे विश्वनाथ भुवनी. मग तया ते पूजोनी, भवानी शंकर पूजावा. मग जावे मुक्तिमंडपासी, नमोनी निघावे संतोषी. धुंडी राजाचे पूजेसी, पुनरपी जावे परियेसा. मागुती यावे महाद्वारा, विश्वेश्वर पूजा करा. मोदादी पंच विघ्नेश्वरा, नमन करावे दंड पानीसी. पूजा आनंद भैरवासी, मागुती यावे मनी कर्णिकेसी. पूजोनिया ईश्वरासी, सिद्धी विनायक पूजावा. गंगा केशव पूजोनी, ललिता देवीसी नमोनी. राजसिद्धेश्वर अनाध्यानी, दुर्लभेश्वर पूजावा. सोमनाथ पूजा करी, पुढे शूल टंकेश्वरी. मग पूजा वाराहेश्वरी, दशाश्वमेध पूजा. मग बंदी देवी ते पूजोनी, सर्वेश्वरा ते नमोनी. केदारेश्वर धराध्यानी, हनुमंतेश्वर पूजावा. मग पूजावा संगमेश्वरी, लोलार काते अवधारी. अर्क विनायका पूजा करी, दुर्गा कुंडी स्नान. मग आर्या दुर्गा देवी पूजोनी, दुर्गा गणेश ध्याऊनी. पुनर्दर्शन दे म्हणोनी, प्रार्थावे तयासी. विश्वकुपेंत ईश्वरासी, कर्दम तीर्थी स्नान हर्षी. कर्दमेश्वर पूजेसी, तुवा जावे बाळका. जावे कर्दम कुपासी, पूजा मग सोमनाथासी. मग विरूपा लिंगासी, पूजा करी ब्रह्मचारी. पुढे जावे नीलकंठासी, पूजा करी गा भावेंसी. कर जोडूनी भक्तींसी, कर्दमेश्वर पूजावा. पुनर्दर्शन आम्हांसी, दे म्हणावे भक्तींसी. मग निघावे वेगेंसी, नागनाथा ते पूजेते. पुढे पूजी चामुंडेसी, मोक्षेश्वरा परियेसी. वरुणेश्वर भक्तींसी, पूजा करीगा बाळका. वीरभद्र पूजेसी, जाऊनी द्वितीय दुर्गेसी. अर्चावे विकटाक्षा देवीसी, पूजा करी मनोभावे. पूजे भैरव उन्मत्त, विमळार्जुन प्रख्यात. काळकूट देवाप्रत, पूजा करीगा बाळका. पूजा करी महादेवासी, नंदिकेश्वर भैरवासी. भृंगेश्वर विशेषी, पूजा करी मनोहर. गणप्रियासी पूजोनी, विरूपाक्षा ते नमोनी. यक्षेश्वर अर्चोनी, विमलेश्वर पूजी. मग भीमचंडी शक्तीसी, पूजी चंडी विनायकासी. रवी रक्ताक्ष गंधर्वासी, पूजा करी मनोभावे. ज्ञानेश्वर असे थोर, पूजा पुढे अमृतेश्वर. गंधर्व सागर मनोहर, पूजा करी गा भक्तींसी. नरकारनव तरावयासी, पूजी भीमचंडीसी. विनवावे तुम्ही त्यासी, पुनर्दर्शन दे म्हणावे.
एकपाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी संगमेश्वरा भरमवसी पूजा करीगा ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करीगा त्वरित कपर्देश्वर लिंगाची नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी देह विनायकासी पूजी गणेश षोडशी उदंड गणेश षोडशी पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्र तयांचे पूजन करावे जावे तपोभूमीसी पूजा करीगा भक्तींसी रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असी थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमी देवी अर्ची मग नकुळेश्वर पूजोन करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे म्हणून विनवावी परियेसा असंख्यात तीर्थवरून तेथे करा तुम्ही नमन असंख्यात लिंगे जाण पूजा करावी भक्तींसी पुढे असे लिंग थोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करीगा मनोहर पशुपानी विनायक याची पूजा करोनी पृथ्वीश्वरा ते नमोनी शर्युकुपी स्नान करोनी कपिलधारा स्नान करी वृषभध्वजा पूजोनी ज्वाला नृसिंहाचे वंदी चरणी वरुणा संगमी स्नान करोनी श्राद्धादी कर्मे करावी संगमेश्वर पूजावा सर्व विनायक बरवा पुढे पूजी तू केशवा भावे करुनी ब्रह्मचारी पूजा प्रल्हादेश्वरासी स्नान कपिला तीर्थासी त्रिलोचनेश्वरासी पूजा करीगा भक्तीने पुढे असे महादेव पंचगंगा तीर ठाव पूजा करीगा भक्तिभावे तया बिंदू माधवासी पूजी मंगळा गौरीसी गभस्तेश्वरा परियेसी वसिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वर पूजावा महेश्वराचे पूजेसी पुढे सिद्धी विनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा मग जावे मणिकर्णिके स्नान करावे विवेके विश्वेश्वरा ते स्मरोनिके महादेव पूजावा मग जावे मुक्तिमंडपासी नमन करावे विष्णुसी पूजी दंड पानीसी धुंडीराज अर्चावा आनंद भैरव पूजोनी आदित्येशा नमोनी पूजा करीगा भक्तींसी मोदादी पंच विनायका पूजा करीगा विश्वेश्वरासी मोक्ष लक्ष्मी विलासासी नमोनी देवा सम्मुखेसी मंत्र म्हणावा येनेन परी श्लोक जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते त्वत्प्रसादान महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानि मम शंकर गतानि पंचक्रोशात्मा कृता लिंग प्रदक्षिणा ऐसा मंत्र जपोन पुढे करावे शिवध्यान मुक्तिमंडपा येऊन आठाठाई वंदावे प्रथम मुक्तिमंडपासी नमन करावे परियेसी वंदोनी स्वर्ग मंडपासी जावे ऐश्वर्य मंडपा ज्ञान मंडपा नमोनी मोक्ष लक्ष्मी विलास स्थानी मुक्ती मंडपा वंदोनी आनंद मंडपा जावे तुवा पुढे वैराग्य मंडपासी तुवा जावे भक्तींसी येनेन परी यात्रेसी करीगा बाळा ब्रह्मचारी आनिक एक प्रकार सांगेन एक विचार नित्य यात्रा मनोहर ऐक बाळका गुरुदासा सचैल शुची होवोनी चक्रपुष्क करणी स्नान करोनी देव पितर तर्पोनी ब्राह्मण पूजा करावी मग निघावे तेथोनी द्रुपदादित्येश्वर पूजोनी दंपत्येश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे मग नमावा दंडपानी महेश्वरा ते पूजोनी मग निघावे तेथोनी धुंडीराज अर्चिजे ज्ञान वापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चोन तारकेश्वर पूजोन पुढे जावे मग तुवा महाकाळेश्वर देखा पूजा करी भावेका दंडपानी विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करेगा बाळका मनोहर लिंग असे ओंकारेश्वर प्रतिपदेसी पूजावा मत्स्योदरी तीर्थासी स्नान करावे प्रतिपदेसी त्रिलोचन महादेवासी दोन्ही लिंगे असती जाण तेथे बीज तिजेसी जावे तुवा यात्रेसी यात्रा जाण चतुर्थीसी
कांचीवास लिंग जाना रत्नेश्वर पंचमीसी चंद्रेश्वर पूजेसी षष्टीसी जावे परीयेसी ऐक शिष्या एक चित्ते सप्तमीसी केदारेश्वर अष्टमीसी लिंग धुमेश्वर विश्वेश्वर लिंग थोर नवमी यात्रा महापुण्य कामेश्वर दशमीसी एकादशीसी विश्वेश्वरासी द्वादशीसी मणिकर्णिकेसी मणिकेश्वर पूजावा त्रयोदशी प्रदोषेसी पूजा अविमुक्तेश्वरासी चतुर्दशीसी विशेषी विश्वेश्वर पूजावा जे कोणी काशीवासी असे नर परीयेसी त्यांनी करावी यात्रा ऐसी नाही तरी विघ्न घडे शुक्ल पक्षी येणेन परी यात्रा करी मनोहरी कृष्ण पक्ष आलियावरी यात्रा करा सांगेन चतुर्दशी धरोनी यात्रा करा प्रतिदिनी सांगेन एका विधानी एक चित्ती परीयेसा वरुणा नदी करा स्नान करा शैलेश्वर दर्शन संगमेश्वर पूजोन संगमी स्नान तये दिनी स्वर्गतीर्थ स्नानींसी स्वर्गेश्वर पूजा हर्षी मंदाकिनी एरे दिवसी मध्यमेश्वर पूजावा मणिकर्णिका स्नानींसी पूजा ईशानेश्वरासी हिरण्यगर्भ परीयेसी दोन्ही लिंगे पूजेजे स्नान धर्म कुपेसी करी पूजा गोपदेश्वरासी पूजा करा तया दिवशी एक चित्ते परीयेसा कपिलधारा तीर्थासी स्नान करा भक्तींसी वृषभध्वज लिंगासी सप्तमीच्या दिवशी पूजी पै उपशांती कुपेसी स्नान करा भक्तींसी उपशांतेश्वरासी पूजा करी तया दिनी पंचचूड डोहांत स्नान करा शिवध्यात ज्येष्ठेश्वरा त्वरित पूजावी तया दिनी चतुह समुद्र कुपासी स्नान करी भावेंसी समुद्रेश्वर हर्षी पूजा करी तया दिनी देवा पुढे कूप असे स्नान करावे संतोषे शुक्रेश्वर पूजा हर्षे पूजा करी तया दिनी दंड खात तीर्थेंसी स्नान करोनी देवासी व्याघ्रेश्वर पूजेसी तुआ जावे तया दिनी शौनकेश्वर तीर्थेसी स्नान तुम्ही करा हर्षी तीर्थ नामे लिंगासी पूजा करा मनोहर जम्बूतीर्थ मनोहर स्नान करा शुभाचार पूजावा भावे जम्बुकेश्वर चतुर्दश लिंगे येणेन परी शुक्ल पक्ष कृष्णेसी अष्टमी तिथी विशेषी पूजावे तुम्ही लिंगासी सांगे नैका महापुण्य मोक्षेश्वर पर्वतेश्वर तिसरा पशुपतेश्वर गंगेश्वर नर्मदेश्वर पूजा करी मनोभावे आनिक भक्तेश्वर गबस्तेश्वर मध्यमेश्वर असे थोर तारकेश्वर नामनिर्धार नवलिंगे पूजावी आमिक लिंगे एकादश नित्य यात्रा विशेष लिंग असे अग्निध्रुवेश यात्रा तुम्ही करावी दुसरा असे उर्वशीश्वर नकुलेश्वर मनोहर चौथा असे आषाढेश्वर भारत भूतेश्वर पंचम लांगुलेश्वरी करा पूजा करा त्रिपुरांतका ओजा मनः प्रकामेश्वर काचा तुम्ही जावी परीयेसा प्रीतेश्वर असे देखा मंदालिकेश्वर ऐका तिल परमेश्वरनिका पूजा करी भावेंसी आता शक्ती यात्रेसी सांगे नैका विधीसी शुक्ल पक्ष तृतीयेसी 8 यात्रा कराव्या गोप्रेक्ष तीर्थ देखा स्नान करोनी ऐका पूजा मुख्य भाय नेत्रिका भक्तिभावे करोनिया ज्येष्ठ बापी स्नानींसी ज्येष्ठा गौरी पूजा हर्षी स्नान पान करा वापिसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीसी ललिता तीर्थ स्नानीसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीसी बिंदू तीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी पूजा इतुके शक्तींसी मग पूजीजे लक्ष्मीसी येणे विधी भक्तींसी यात्रा करणे मनोहर यात्रा तीर्थ चतुर्थीसी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे गौरी पुत्रासी विघ्न न करी तीर्थवासी अंते मंगळ अथवा रविवारेंसी यात्रा करी भैरवासी षष्ठी तिथी परीयेसी जावे तुम्ही मनोहर रविवारी सप्तमीसी यात्रा रवी देवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी अंतर्गृह यात्रेसी करावी तुम्ही प्रतिदिवसी
विस्तार काशी खंडासी, ऐक शिष्या ब्रह्मचारी, ऐशी काशी विश्वेश्वर, यात्रा करावी तुम्ही परिकर, आपुला नामी सोमेश्वर, लिंग प्रतिष्ठा करावी इतुके ब्रह्मचारी आसी, यात्रा सांगितली परीसी, आचरण करी येणे विधींसी, तुझी वासना पुरेल तुझे चित्ती असे गुरु, प्रसन्न होईल शंकरू, मनी धरी गा निर्धारू, गुरु स्मरण करी निरंतर, इतके सांगोनी तापसी, अदृश्य झाला परीसी, ब्रह्मचारी म्हणे हर्षी, हाची माझा गुरु सत्य, अथवा होईल ईश्वर, मज कृपाळू झाला सत्वर, कार्य लाभेल निर्धार, म्हणून मनी धरी येले, न आराधिता आपोआप, भेटला माते माय बाप, गुरु भक्तीने अमुप, सकळा भीष्टे पाविजे, समस्त देवा ऐशी गती, दिला वांचून न देती, ईश्वर भोळा चक्रवर्ती, गुरु प्रसादे भेटला, यज्ञ दान तप सायास, काही न करिता सायास, भेटला मज विशेष, गुरु कृपेन करोनिया, ऐसे गुरु स्मरण करीत, ब्रह्मचारी जाय त्वरित, विधीपूर्वक आचरत, यात्रा केली भक्तीने, यात्रा करिता भक्तींसी, प्रसन्न झाला व्योमकेशी, नीच स्वरूपे सम्मुखेसी, उभा राहिला शंकर, प्रसन्न होनी शंकर, म्हणे दिदला मागवर, संतोषोनी त्वष्ट कुमार, निवेदिता झाला वृत्तांत, जे जे मागितले गुरुवर्ये, आणिक त्याचे कन्याकुमारे, सांगता झाला विस्तारे, शंकरा जवळी देखा, संतोषोनी ईश्वर, देता झाला अखिलवर, म्हणे बाळा माझा कुमार, सकळ विद्या कुशल होसी, तुवा केली गुरु भक्ती, तेने झाली आपणा तृप्ती, अखिल विद्या तुझ होती, विश्वकर्मा तुंची होसी, चतुर्विध पुरुषार्थ, लाधला तुझ परमार्थ, सृष्टी रचावया समर्थ, होसी जाण त्वष्टपुत्रा, ऐसा वर लाधोन, त्वष्टा ब्रह्मानंदन, केली लिंग स्थापन, आपुले नामी परियेसा, मग निघाला तेथोनी, केली आयती तत्क्षणी, प्रसन्न होता शूलपानी, काय नोहे तयासी, जे जे मागितले श्री गुरुवरे, सकळ वस्तू केला चतुरे, घेऊन या सत्वरे, आला श्री गुरु सम्मुख, सकळ वस्तू देऊनी, लागत असे श्री गुरुचरणी, अनुक्रमे गुरु रमणी, पुत्र कन्येंसी वंदिले, उल्हास झाला श्री गुरुसी, आलिंगी तसे महाहर्षी, शिष्य ताता ज्ञान राशी, तुष्टलो तुझे भक्तीने, सकल विद्या कुशल होसी, अष्टेश्वर्य नांदसी, त्रैमूर्ती तुझिया वंशी, होती लैक शिष्योत्तमा, घर केले तुवा आम्हांसी, अनिक वस्तू विचित्रेंसी, चिरंजीव तुंची होसी, आचंद्रार्क तुझे नाम, स्वर्ग मृत्यू पाताळासी, पसरवी तुझे चातुर्यासी, रचिसी तुंची सृष्टीसी, विद्या 64 तुंची ज्ञाता, तुझ वश्य अष्टसिद्धी, होतील जाण नवनिधी, चिंता कष्ट न होती कधी, म्हणून वर देतसे, ऐसा वर लाधोनी, गेला शिष्य महाज्ञानी, येणेन परी विस्तारोनी, सांगे ईश्वर पार्वतीसी, ईश्वर म्हणे गिरिजेसी, गुरुभक्ती आहे ऐसी, एक भाव असे जासी, सका भीष्टे पावती, भव मनीचे सागर, उतरावया पैल पार, समर्थ असे गुरुवर, त्रैमूर्तीचा अवतार, या कारणे त्रैमूर्ती, गुरुचरणी भजती, वेदशास्त्रे बोलती, गुरु विने सिद्धी नाही, श्लोक, यस्य देवे परा भक्तिर्यथा, देवे तथा गुरौ, तस्यै ते कथिता ह्यर्था, प्रकाशन्ते महात्मनः, ऐसे ईश्वर पार्वतीसी, सांगता झाला विस्तारेंसी, म्हणून श्री गुरु प्रीतीसी, निरोपिले द्विजाते, इतुके होता रजनीसी, उदय झाला दिनकरासी, चिंता अंधकारासी, गुरु कृपा ज्योती जाना, संतोषोनी द्विजवर, करिता झाला नमस्कार, ऐसी बुद्धी देनार, तुंची स्वामी कृपानिधी, नमन करुनी श्री गुरुसी, विनवितसे भावेंसी, स्वामी कथा निरोपिलीसी, अपूर्व माते वाटले, काशी यात्रा विधान, निरोपिले मज विस्तारोण, तयावेळी होतो आपण तुम्हांसहित तेथेंची, पाहिले आपण दृष्टांती, स्वामी काशीपुरी असती, जागृती की सुषुप्ती, नकळे माते स्वामी या, म्हणून विप्रतयेवेळी, वंदी श्री गुरु चरण कमळी, विनवी तसे करुणा बहाळी, भक्ती भावे करोनिया,
जय जया परमपुरुषा परात्परा परमहंसा भक्तजन मानसहंसा श्री नृसिंह सरस्वती ऐसे तया अवसरी पूर्वज तुझा स्तोत्र करी सांगेन तुझ अवधारी एक चित्ते करुनिया श्लोक आदौ ब्रह्म त्वमेव सर्व जगतां वेदात्म मूर्ति विभुम पश्चात क्षोणी जडाविनाश दितिजाम कृत्वा अवतारम प्रभो हत्वा दैत्यमनेक धर्मचरितं भूत्वा आत्मजो अत्रेण गृहे वंदे अहम नर केसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजम् भूदेवाखिल मानुषं विदुजना बाधाय मानं कलिं वेदादुष्यमनेक वर्णमनुजा भेदादि भूतोन्नतं छेदः कर्मत मान्ध कारहरणं श्रीपाद सूर्योदयं वंदे अहम नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं धातस्वं हरिशंकर प्रतिगुरो जाताग्र जन्मं विभो हेतुः सर्वविदो जनाय तरणं ज्योतिः स्वरूपं जगत् चातुर्थाश्रम स्थापितं क्षितितले पातुः सदा सेव्ययम् वंदे अहम नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं चरितं चित्रमनेक कीर्तिमतुलं परिभूतभूमण्डले मुखं वाक्यदिवान्धकस्य नयनं वन्ध्यां च पुत्रं ददौ सौभाग्यं विधवां च दायकश्रियं दत्त्वा च भक्तं जनं वन्दे अहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं दुरितं घोरदरिद्र दावतिमिरं हरणं जगज्योतिषं स्वधेर्नुं सुरपादपूजितजना करुणाब्धि भक्तार्तितः नरसिंहेन्द्र सरस्वतीश्वर विभो शरणागतं रक्षकं वन्दे अहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं गुरुमूर्तिश्चरणारविन्द युगलं स्मरणं कृतं नित्यसौ चरितं क्षेत्रमनेक तीर्थसफलं सरितादि भागीरथी तुरगा मेध सहस्रगो विदुजनः सम्यक् ददंस्त फलं वन्दे अहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं नो शक्यं तव नाम मंगल स्तुवं वेदागमागोचरं पादध्वं हृदयाब्ज मन्तरजलं निर्धारमीमांसतं भूयो भूयः स्मरन्नमामि मनसा श्रीमद्गुरुं पाहि मां वन्दे अहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं भक्तानां तरणार्थ सर्वजगतां दीक्षां ददन्योगिनां सुक्षेत्रं पुरगानगस्थित प्रभो दत्वां चतुष्कामदं स्तुत्वा भक्तसरस्वती गुरुपदं जित्वा अद्य दोषादिकं वन्दे अहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजम् एवं श्री गुरुनाथ मस्तकमिदं स्तोत्रं पठन्नित्यसौ तेजो वर्च बलोन्नतं श्रियकरम् आनन्दवर्धं वपुः पुत्रापत्यमनेक संपदा शुभा दीर्घायुरारोग्यतां वन्दे अहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजम् येनिन परी स्तोत्र करीत मागुती करी दंडवत सद्गतीत कंठ होत रोमांच अंगी उठी गेले म्हणे त्रैमूर्ती अवतारू तुमची देवा जगद्गुरु आम्हा दिसतोसी नरू कृपानिधी स्वामी या मज दाविला परमार्थ लाधलो चारी पुरुषार्थ तुमची सत्य विश्वनाथ काशीपूर तुझ पाशी ऐसे परी श्री गुरुसी विणवितसे परी येसी संतोषोनी महाहर्षी निरोप देती तये वेळी श्री गुरु म्हणती द्विजासी दाखविली तुझ काशी पुढे तुझ्या वंशी 21 यात्रा फळ तया असे तुमची आमुचा नीच भक्त दाखविला तुझ दृष्टांत आम्हांपासी सेवा करीत राहे भक्ता म्हणती तया जरी राहसी आम्हांपासी तरी त्वामन बंदीचे म्लेच्छांसी आनोनिया स्त्री पुत्रांसी भेटी करी आम्हांते निरोप देऊनी द्विजासी गेले गुरु मठासी आनंद झाला मनासी श्री गुरु दर्शनी भक्तजना नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची या चरणा विनवी तसे कर जोडोनी जाना भक्ती भावे करोनिया मागे कथानक निरोपिले सायंदेव शिष्य भले श्री गुरुंनी त्याते निरोपिले कलत्र पुत्र आणि म्हणत पुढे तया काय झाले विस्तारोनी सांगा वहिले
पाहिजे आता अनुग्रहिले म्हणून चरणी लागला। संतोषोनी सिद्धमुनी सांगत असे विस्तारोनी, सायन देव महाज्ञानी गेला श्री गुरु निरोपे। जाऊनी आपुले स्त्रियेसी सांगता झाला पुत्रासी, आमुचा गुरु परियेसी असे गाणगा पुरांत। आम्ही जावे भेटीसी समस्त कन्या पुत्रांसी, म्हणून निघाला वेगेंसी महानंदे करोनिया। पावला गाणगापुरासी भेटी जाहाली श्री गुरुसी, नमन करी भक्तींसी साष्टांगी तयेवेळी। कर जोडूनी तयेवेळी स्तोत्र करी वेळोवेळी, ओम नमोजी चंद्रमौळी त्रैमूर्ती तुमची होसी। तू त्रैमूर्तीचा अवतार अज्ञान दृष्टी दिसे नर, वर्णावयान दिसे पार तुझा महिमा स्वामिया। तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हांसी, आदिपुरुष भेटलासी कृपानिधी स्वामिया। जैसा चंद्र चकोरासी उदय होता संतोष त्यासी, तैसा आनंद आम्हांसी तुझे चरण लक्षिता। पूर्वजन्मी पापराशी केल्या होत्या बहुवशी, श्री गुरूंचे दर्शनीसी पुनीत झालो म्हणत असे। जैसा चिंतामणी स्पर्शी हेमत्व होय लोहासी, मृत्तिका पडता जंबू नदीसी उत्तम सुवर्ण होत असे। जाता मानस सरोवरासी हंसत्व येई वायसासी, तैसे तुझे दर्शनेसी पुनीत झालो स्वामिया। श्लोक। गंगा पापम शशी तापम दैनम कल्पतरुस्तस्था, पापम तापम च हरती दैनम च गुरुदर्शनम। टीका। गंगा स्नानाने पापे नाशी, ताप निवारी देखा शशी, कल्पवृक्ष छाईसी कल्पिले फळ पाविजे। एकेकाचे एके गुणे असती ऐसी ही लक्षणे, दर्शन होता श्री गुरुचरणे तिन्ही फळे पाविजे। पापे हरती तात्काळी ताप चिंता जाती सकळी, दैन्य कानन समूळ जाळी श्री गुरु चरण दर्शने। चतुर्विध पुरुषार्थ देता होय गुरुनाथ, ऐसा बोले वेद सिद्धांत तोची आम्ही देखिला। म्हणून या आनंदेंसी गायन करी संतोषी, अनेक रागे परियेसी कर्नाटक भाषे करोनी। राग श्रीराग कंडेब निंदू भक्तजन राभाग्य निधीय, भूमंडल दोळ गे नारसिंह सरस्वतीया। कंडे निंदू उंडे निंदू वारी जादोळ पादवाराजा, कमळांदोळ दंत ध्यानिसी सुख सुवाज नारुगळा। भोर गेलान्य कामी फळफळा नित्य सकळा हुआ, धीनारसिंह सरस्वती वरानना वाक्य करुणा नीन सुआ। जगदोळग दंड कमंडलुधराशी, सगुणा नेनिशी सुजन रिगे वगा दुनिवास श्री गुरु यती वरान्न। धारगे गाणगापूर डोल केलाशी हरी, दासी सोनू नादया करुणादली। वरावी तुंग मुना होरा वनु अनुबिना, नारसिंह सरस्वती गुरुचरण वन्न। राजग खंडी कंडी नेन नमा, इंदुकडे नेनमा मंडला दोळ गेयती कुलराये। चंद्रमना तत्वबोधाया उपनिषद तत्वचरित, नाव्यक्तवाद परब्रह्ममूर्ती य नायना। शेषशयना परवेश कायना, लेश कृप यनिव नेव भवासौ पालकाना। गंध परिमळा दिशोभिता नंदा सरसा छंदाल, योगेंद्रे गोपी वृंद वल्लभना करियनी यानाम पापगुरु नवर सगु सायनी। नरसिंह सरस्वत त्यांना नाद पुरुष वादना, या परी स्तोत्रे श्री गुरुसी स्तुती केली बहुवसी। संतोषोनी महाहर्षी आश्वासिताती तयेवेळी, प्रेम भावे समस्तांसी बैसा म्हणती समीपेसी। जैसा लोभ मायेसी या बाळकावरी परियेसा, आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज। सकळ पुत्रांसहित वीज आला श्री गुरु दर्शना, भाद्रपद चतुर्दशीसी शुक्ल पक्ष परियेसी। आला शिष्य भेटीसी एका भावी करोनिया, येथे शिष्य लोटांगणी एका भावी तनुमनी। येऊनी लागती चरणी सद्गदित कंठ झाला, स्तोत्र करीती तीही काळी कर जोडूनी तयेवेळी।
ओम नमोजी चंद्रमौळी त्रैमूर्ती तुमची होसी, त्रैमूर्तीचा अवतारू झालासी तू जगद्गुरु, एरा दिसतोसी नरू न काय पार तुझा स्वामी या, सिद्ध म्हणे नामकरणी काय सांगू तये दिनी, कैशी कृपा अंतःकरणी तया श्री गुरु यतीचे, आपुले पुत्र कलत्रेंसी जैसा लोभ परी येसी, तैसा तुमचे पूर्वजासी प्रेम भावे पुस्ताती, गृह वार्ता सुरसी क्षेम पुत्र कलत्रेंसी, द्विज सांगे मनोहर्षी सवित सारी परी येसा, पुत्र कलत्रें सहित नमोन सांगे क्षेम समाधान, होते पुत्र चौघेजण चरणावरी घातले, ज्येष्ठ सूत नागनाथ तयावरी कृपा बहुत, कृपानिधी गुरुनाथ माता हस्त ठेविती, श्री गुरु म्हणती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी, आयुष्य पूर्ण असे त्यासी संतती बहु याची वाढेल, हाच भक्ता आम्हांसी असेल श्रिया युक्तेसी, तू आता म्लेच्छासी सेवा न करावी म्हणितले, आणिक तुंते असे नारी पुत्र होती तीस चारी, नांदतील श्रेयस्करी तुवा सुखे असावे, जया दिवसी म्लेच्छासी तुवा जाओनी वंदेसी, हानी असे जीवासी म्हणून सांगती तये वेळी, तुझा असे वडील सूत तोची आमुचा नीच भक्त, त्याची कीर्ती वाढेल बहुत म्हणती श्री गुरु तये वेळी, मग म्हणती द्विजासी जावे त्वरित संगमासी, स्नान करोनी त्वरितेंसी यावे म्हणती तये वेळी, ग्राम लोक तया दिवसी पूजा करिता अनंतासी, येऊन या श्री गुरुसी पूजा करीतो परी येसा, पुत्र मित्र कलत्रेंसी गेले स्नाना संगमासी, विधीपूर्वक अश्वत्थासी पूजून आले मठाते, श्री गुरु म्हणती द्विजासी आजीव्रत चतुर्दशी, पूजा करी अनंतासी समस्त द्विज मिळोनी, ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारू, आमुचा अनंत तुमचे गुरु व्रत सेवा तुमचे चरण, तये वेळी श्री गुरु सांगता झाला विस्तारू, कौंडिन्य महाऋषीश्वरू केले व्रत प्रख्यात, ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारू, कैसे व्रत आचरावे साचारू पूर्वी कोणी केले असे, ऐसे व्रत प्रख्यात व्रत दैवत अनंत, जेने होय माझे हित कथामृत निरोपीजे, येणे पुण्य काय घडे काय लाभतसे रोकडे, ऐसे मनींचे साकडे फेडावे माझे स्वामी या, ऐसे विनवितसे द्विजवरू संतोषोनी गुरु दातारू, सांगते झाले व्रताचारू सिद्ध म्हणे नामधारका, म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू, ऐकता भव सागरू पैल पार पाववी श्री गुरु, इति श्री गुरु चरित्रामृत काशी यात्रा समस्त करीत, श्रोते ऐकती आनंदित तेने सफल जन्म होय, इति श्री गुरु चरित्रामृत सांगत असे नामधारक विख्यात, जेने होय मोक्ष प्राप्त द्विचत्वारिंशो अध्याय, इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरव श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे काशी क्षेत्र महिमावर्णनम नाम द्विचत्वारिंशो अध्याय, श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु, ओवी संख्या 210, श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।